सराव संच 3.1 पहिला प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी 1 ते 10 यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही? तर 1 ते 10 यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या इथं म्हटलेले आहेत बघा, 1 ते 10. ओके, हे शब्द महत्त्वाचे आहेत. ते 1 ते 10 म्हणजे आपल्याला 1लाही धरायचं आहे आणि 10लाही धरायचं आहे. ओके, 1 ते 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे 1 ते 10 आहेत. ओके, 1 ते 10 म्हणजे 1ही येतो आणि 10ही येतो. यांच्यामधील मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आता यांच्यामधील मूळ संख्या पाहूया. यांच्यामधील मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना कशानेच भाग जात नाही, म्हणजे फक्त त्यांचे दोनच विभाजक असतात, 1 किंवा तीच संख्या. आता ही मूळ संख्या स्टार्ट होते 2 पासून. 2 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतरची 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर ओके, हे आहेत मूळ संख्या 1 ते 10 मधील. संयुक्त संख्या, उरलेल्या संख्या ज्या असतात, जे मूळ संख्या नाहीत ते संयुक्त संख्या. आता 1 ही अशी संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 हे स्पेशल आहे. 1 ही मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त संख्या पण नाही आहे. आणि बाकीचे जे मूळ संख्या नाहीत ते संयुक्त असतात. हे 4 मूळ संख्या नाही म्हणून संयुक्त संख्या आहे. नंतर 6, नंतर हे 8 9 10, 8 9 10. आता काय करायचं आहे? यांची बेरीज, यांच्या बेरीज, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांची बेरीज. मूळ संख्या आहेत हे 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, आणि हे आहे 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, 20 आणि 9 29, 29 आणि 8 37. मूळ संख्यांची बेरीज 17 आहे, संयुक्त संख्यांची बेरीज 37 आहे. म्हणजे आपल्याला एकूण बेरीज, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांची बेरीज पाहिजे, म्हणजे 17 अधिक 37, 17 अधिक 37, 7 आणि 7 14, हात चला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. बेरीज झाले 54. मग ह्या 54ला, या 54ला कोणत्या ऑप्शनने भाग जात नाही ते निवडायचे आहेत आपल्याला. पहिला ऑप्शन आहे पहा, 3 व 6. 3 व 6. आता 3 व 6 या 54ला भाग जाते का नाही चेक करण्यासाठी 3 आणि 6ची कसोटी पाहायचं आहे. 3ची कसोटी काय सांगते? अंकांच्या बेरजेला. अंकांची बेरीज होते 5 आणि 4 9. ह्या अंकांच्या बेरजेला म्हणजे 9ला 3ने जर भाग जात असेल तर या 54ला 3ने भाग जातो. मग 3 एका पाड्यामध्ये 9 आहे, 3 त्रिक 9. मग अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात आहे म्हणून या 54ला 3ने भाग जातो. त्याचप्रमाणे 6च्या पाड्यात पण 54 आहे. 6 9 54, 6 9 54, म्हणून 3 व 6ने भाग जातो. पण आपल्याला भाग जात नाही असे पर्याय निवडायचे आहेत, म्हणजे हे आपलं 1 हे पर्याय नाही आहे. दुसरा ऑप्शन आहे 4 व 2. 4 व 2. आता 2ने तर भाग जातो 54ला, कारण 54 हे समसंख्या आहे. 54 हे समसंख्या असल्यामुळे 2ने भाग जातो. 4ने जातो का नाही? भागाकार करून पाहूया आपण 4ने 54ला. 4 1 4, 1 उरला 14, 4 1 पाड, मग 14 नाही आहे, म्हणजे 4ने भाग जात नाही. 2ने चालले पण 4ने भाग जात नाही, म्हणजे हे ऑप्शन आहे आपलं. 4ने चालले पण 2ने चालले पण 4ने जात नाही, म्हणजे हे ऑप्शन, हे एक ऑप्शन आहे आपलं 4 व 2. तिसरा आहे 4 व 11. 4 व 11. 4ने जात नाही. ओके, आपण आत्ताच पाहिलं 4ने 54ला जात नाही या बेरजेला. 11ने जातो का? नाही. 11 4 44, 11 5 55. 11च्या पारड्यातही हे 54 नाही आहे, 54 नाही आहे, म्हणून 11ने जात नाही, म्हणजे ही एक ऑप्शन आहे आपलं. चौथा आहे 9 व 18. 9 व 18. 9ने जातो का 54ला? 9 सकी 54, 9 6 54,
9च्या पाड्यात आहे म्हणजे 9ने जातो, 18ने जातो, 18 त्रिक 54. 18च्या पाड्यात 3 नंबरला 54 आहे म्हणजे 18ने जातो, म्हणजे हे पण आपलं ऑप्शन नाही आहे. म्हणून ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 यांची हे जी संख्या दिलेत त्यांनी या 54ला भाग जात नाही, म्हणून ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 आहेत. ऑप्शन 2 ऑप्शन 3 पहिल्याचे उत्तर. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. 2 आणि 3 हे 2 पर्याय आहेत आपले. नंतर दुसरा प्रश्न आहे, क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. त्यांनी विचारले की 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. हां, तर इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला विचारलं 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या, म्हणजेच 21, 22, 23, 24, 25, 26 असं कुठपर्यंत 90 पर्यंत या सर्वांची बेरीज किती म्हटले. मग याच्यासाठी काय करायचं आहे, 21 आणि 90 पर्यंत म्हटलेत ना, म्हणून 21 + 90/2 करायचं आहे गुणिले एकूण संख्या, गुणिले एकूण संख्या. आता 21 पासून 90 पर्यंत एकूण संख्या किती आहेत, कसं काढायचं आहे, 90मधून 21 काढा आणि +1 करायचं आहे. एकूण संख्यासाठी 90 म्हणजे 21 पासून 90 म्हटलेत ना, सो 90मधून 21 वजा करायचं आहे आणि +1 करायचं. हे आपल्याला मिळतात 21 पासून 90 पर्यंतच्या एकूण संख्या. मग हे किती होतात, 90मधून 21 गेल्यावर ओके, हे 90मधून 21 गेल्यावर किती राहतात, 69 ओके. 90 - 21 69, हे +1 म्हणजेच हे राहतात 70. म्हणजेच 21 पासून 90 पर्यंतच्या एकूण संख्या आहेत 70. मग इथं ठेवून टाकूया आपण, हे 21 + 90/2 गुणिले हे 70. यांचं बेरीज किती होते, 90 आणि 10 म्हणजे 110 आणि 111. 111 वर 21 + 90 111/2 गुणिले 70. आता गुणाकार असल्यामुळे हे 2ने कटवाकटी होते 70ला, कारण 70 ही समसंख्या आहे. 2 × 2 2 त्रिक 6, 1 उरला 10 म्हणजे 2 × 5 = 10. 111 गुणिले 35, 111 गुणिले 35 किती होते, 111 गुणिले 35 करा, 5 × 5 5 × 5 5 × 5 प्लस 3 × 3 3 × 3 3 × 3 5 8 8 3 ओके, 3 8 8 5. सो अशा प्रकारे 21 पासून 90 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज येते 3885. ऑप्शन 1. सो परत एकदा रिवाईज करतो मी, 21 पासून 90 पर्यंतच्या आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायचं असेल तर आपल्याला 21 आणि 90ची बेरीज करावं लागेल, भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत. एकूण संख्यासाठी 90मधून 21 वजा करून +1 करायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे 70 मिळते. इथं गुणाकार 70 ठेवल्यावर कटवाकटवी मग गुणाकार. अशा प्रकारे दुसराच उत्तर आहे ऑप्शन 1. थर्ड क्वेश्चन आहे, 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. म्हणून लक्षात ठेवा 1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. ओके, ऑप्शन 1. परत लक्षात ठेवा जोडमूळ संख्यांच्या जोड्या 1 ते 100 मध्ये 8 आहेत. आता जोडमूळ संख्या कशाला म्हणतात, जोडमूळ संख्या कशाला म्हणतात,
पहिलं अट आहे जोडमूळ संख्या म्हणजे एक जोडी असते, दोन संख्यांची जोडी. मग या जोडमूळ संख्यांच्या जोडीसाठी पहिली अट आहे दोन्ही मूळ संख्या पाहिजेत, दोन्ही मूळ संख्या असावे. आणि दुसरा आहे त्यांतील फरक 2चा असावा. ओके. मग कोणत्या आहेत त्या जोडमूळ संख्याच्या जोड्या? पहिली जोडी आहे 3 आणि 5चं, कारण 3 आणि 5 दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांतील फरक 5 म्हणून 3 गेल्यावर 2, फरकही 2 येतो. दुसरी जोडमूळ संख्याची जोडी आहे 11 आणि 13, 5 आणि 7. तिसरी जोडी आहे 11 आणि 13. चौथी जोडी आहे 17 आणि 19. पाचवी जोडी आहे 29, 29 आणि 31. सहावी जोडी आहे 59 आणि 61. 59 आणि 61. सातवी जोडी आहे 71 आणि 73. 71 आणि 73. आठवी जोडी आहे 41 आणि 43. अशा प्रकारे हे 1 ते 100 मधील 8 जोड्या आहेत जोडमूळ संख्येच्या. सो 1 ते 100 संख्यामधील जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? 8 जोड्या. ऑप्शन 1. चौथा प्रश्न आहे x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. आता 17 एक पाडा पहा. 17 एक 17, 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाचे 85, 17 सखी 102. अशा प्रकारे ओके 17चा पाडा म्हणजे हे सर्व 17 ने भाग जाणारी संख्या आहेत. तर त्यांनी म्हणतात x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. मग एक 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या मी मानतो 51. ओके. सपोज x बरोबर मी 51 म्हणतो कारण ही 17 ने भाग जाणारी विषम संख्या आहे. आता 17 ने निशेष भाग जाणारी xच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? आता 51च्या पुढची पहिली समसंख्या आहे 68. पहिली समसंख्या आहे 68 आणि दुसरी समसंख्या आहे डायरेक्ट 85 नाही 102 आहे. दुसरी समसंख्या आहे 102. म्हणून हे जर x माझं 51 असेल, विषम संख्या असेल 17 ने भाग जाणारी, तर मला ही जी दुसरी समसंख्या आहे 102 ते कधी मिळते? ओके. मग हे 51 मध्ये किती मिळवल्यावर 102 मिळतात? 51 मध्ये मला परत 51 मिळवल्यावरच 1 आणि 1 2 5 आणि 5 10 102 मिळतो. ही जर माझी विषम संख्या असेल तर मला दुसरी समसंख्या म्हणजे 102 मिळवण्यासाठी मला किती मिळवावं लागतात? 51. म्हणून x ही जर विषम संख्या असेल तर दुसरी समसंख्या मिळवण्यासाठी या x मध्ये मला 51 मिळवावे लागतील, तेव्हाच मला ही दुसरी समसंख्या मिळते. सो x + 51 विल बी द आन्सर. चौथ्या प्रश्नाचं तिसरा ऑप्शन राहील. फिफ्थ क्वेश्चन आहे 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे? 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. ओके. म्हणून 21 ते 50 म्हणजे 21लाही धरायचं आणि 50लाही धरायचं आहे. 21 आणि 50 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत पाहूया. अगोदर काय करूया आपण 21 ते 50 लिहून घेऊया.
21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. आता यांच्यातील मूळ संख्या शोधायच्या आहेत 21पासून 50पर्यंतच्या. 21 ही मूळ संख्या नाही, 3 7 21. 22ही नाही, 23 आहे मूळ संख्या 23. 24 नाही, 25ही नाही, 26ही नाही, 27ही नाही, 3 9 27. 4 7 28ही नाही, 29 आहे 29. 3 10 30, 30 नाही, 31 आहे. हे 21 22ही नाही आहेत. 32ही नाही, समसंख्या आहे 2 जातो. 11 3 33 नाही. 17 2 34. 5 7 35. 6 6 36. 37 नाही आहे, म्हणजे 37 मूळ संख्या आहे. 38 नाही. 19 2 38. हे 13 3 39. हे 20 2 40. 41 मूळ संख्या आहे. 42 नाही. 43 आहे. 44 नाही. 45 नाही. हे 23 2 46. 47 मूळ संख्या आहे. 48 नाही. 24 2 48. 37 49. 25 2 50. अशा प्रकारे हे आहेत 21 ते 50मधल्या मूळ संख्या. यांची काय म्हटलेत, मूळ संख्याची बेरीज 200पेक्षा किती जास्त आहे. मग यांची बेरीज करायची आपल्याला. 9 आणि 3 12, 12 आणि 1 13, 13 आणि 7 20, 20 आणि 1 21, 21 आणि 3 24, 24 आणि 7 31. हातचाला 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 4 17, 17 आणि 4 21, 21 आणि 4 25. बेरीज येत आहे 251. ही 200पेक्षा कितीने जास्त आहे. मग 251 ही 200पेक्षा कितीने जास्त आहे, 51ने जास्त आहे. 51 51ने जास्त आहे. ऑप्शन 4. ओके, 5वाचा ऑप्शन आहे 4, 51ने जास्त आहे. नंतर 6वा क्वेश्चन आहे, x+5 ही समसंख्या आहे, तर तिच्या मागील 12वी विषमसंख्या पुढीलपैकी कोणती. x+5 ही कोणती संख्या आहे, समसंख्या आहे. ओके, x+5 ही जर समसंख्या असेल तर आपल्याला विचारलेत 12वी विषमसंख्या. ओके, 12वी विषमसंख्या, तिच्या मागील 12वी विषमसंख्या विचारलेल्या आहेत. मागील 12वी विषमसंख्या. तर पहा, एक आपण उदाहरण घेऊया. सपोज 14, एक समसंख्या धरूया. 14 ही माझी समसंख्या आहे 14. त्याच्या मागील पहिली विषमसंख्या किती येते. पहिली विषमसंख्या डायरेक्ट -1 केल्यावर येते, बरोबर आहे. हे 14 - 1. दुसरी विषमसंख्या कधी येते, ह्या 14मधून किती वजा करावं लागतात, 3. ओके, पहिली विषमसंख्या डायरेक्ट -1 करा. दुसऱ्या विषमसंख्येसाठी -3 केलो. त्याच्या मागील विषमसंख्येसाठी 10 नंतर 9. ओके, त्याच्या मागील 14 13 12 11 10 9. ही नंतरची विषमसंख्या. ही किती विषमसंख्या, ही पहिली. हे दुसरी विषमसंख्या आहे 14 मागील. हे तिसरी विषमसंख्या आहे. मग इथं काय करावं आपल्याला, 14 - 5. नंतर चौथी विषमसंख्या काढण्यासाठी 9 नंतर 8 येते, नंतर येते 7. ही चौथी विषमसंख्या. हे कसं करावं लागेल, 14 - 7. 14 - 7. तर इथं आपल्याला काय ऑब्झर्व करता येईल, तर दुसऱ्या विषमसंख्येसाठी इथं 3 आलेलं आहे. तिसऱ्या विषमसंख्येसाठी इथं 5 आलेलं आहे. चौथ्या विषमसंख्येसाठी इथं 7 आलेलं आहे. म्हणजेच असं करता येईल पहा, 14 मायनस हे 3 काय करता येईल,
दुसरी विषम संख्या आहेत ना, मग त्याला 2ने गुणाकार करा, -1 करा. 2 गुणिले ही दुसरी विषम संख्या असल्यामुळे 2 -1, तेव्हाच 2 2 4 -1 इथं 3 येतो. 14 - 3 येते हे याचं उत्तर. आता 14 - 5 कसं येईल? तिसऱ्या विषम संख्येसाठी 2 गुणिले 3 करायचं. तिसरी विषम संख्या आहे -1 करा. 2 त्रिक 6 -1 5. चौथ्या विषम संख्येसाठी 2 गुणिले 4. ओके, चौथी आहे ना 4 -1 2 चौक 8 8 - 1 7. म्हणून आपल्याला 12व्या विषम संख्यासाठी काय करावं लागेल? 12वी विषम संख्यासाठी 2 गुणिले 12 -1 करावं लागेल आपल्याला या समसंख्येच्या मागली. कळलं का सर्वांना? म्हणून मला जर ह्या दिलेल्या समसंख्येतून 12वी विषम संख्या जर मागील 12वी विषम संख्या काढायचं असेल तर मला या समसंख्येतून x+5 मधून 2 गुणिले 12 -1 वजा करावं लागेल. तर काय येतो पहा, x+5 मधून हे मला वजा करायचं आहे, मायनस करायचं आहे. मायनस काय करायचं आहे? 12वी आहे ना, सो 2 गुणिले 12 -1 करा. किती येते? हे x+5ला x+5 मायनसला मायनस, हे 12 2 24, 24 - 1 23. x+5ला x+5 हे -23. मग हे xला x +5 आणि हे -23. म्हणून 23मधून 5 काढा, 18 राहील 18 आणि मोठ्याचं चिन्ह मायनस. ओके, ही झाली माझी x+5 या समसंख्येमागील 12वी विषम संख्या आहे x - 18. अशा प्रकारे ऑप्शन 4. परत सांगतो मी, मला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की x+5 या समसंख्येमागील 12वी विषम संख्या कोणती? 12वी विषम संख्या कोणती? मी एक रँडमली 14 हे माझं समसंख्या मानलं आहे. ओके, मग याच्या 14 मागील पहिली विषम संख्या कसं मिळते? पहिली विषम संख्या 13 आहे. मग कसं मिळते? 14 - 1 म्हणजेच हे 1 कसं आलेलं आहे? 2 गुणिले पहिली विषम संख्या ना, त्यासाठी 1 लिहा, -1 करा, 2 1 2 -1 1. आता दुसरी विषम संख्या कसं मिळते? 12 ही समसंख्या आहे. त्याच्यानंतर येते 11. 11 ही विषम संख्या आहे, दुसरी विषम संख्या 14 मागील. हे 11 कसं येते? 14मधून 3 काढल्यावर. पण हे 3 कसं आले? दुसरी विषम संख्या असल्यामुळे मला 2 गुणिले 2 करावं लागेल, दुसरी असल्यामुळे, आणि -1 2 2 4 4 -1 आलं 3. त्याचप्रकारे नंतरचं 10 येते, हे समसंख्या आहे. नंतर येते 9, म्हणजे ही तिसरी विषम संख्या आहे. 9 कसं आलं? 14मधून मला 5 वजा करावं लागेल, 9 येते. मग 5च का आलं आहे? म्हणून 2 गुणिले तिसरी असल्यामुळे इथं 3 करायचं, 2 त्रिक 6 आणि -1 करा 5. अशा प्रकारे मला जर 12वी विषम संख्या काढायचं असेल तर मला 2 गुणिले 12 -1 करावं लागेल. सो मी x+5 या समसंख्येतून त्याच्या मागील 12वी विषम संख्या काढायचं असेल तर 2 गुणिले 12 -1 केलं आहे, ते 23 आले. म्हणून +5 -23 म्हणजेच -18. x - 18 ही माझी 12वी विषम संख्या आहे x+5च्या. ऑप्शन 4. 7वा प्रश्न आहे, 5 अंकी मोठ्यात मोठी सम. आता 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या म्हटलेत. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. पण आपण काय करूया? पहिल्यांदा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहूया. समसंख्या नंतर विचारात घेऊ. अगोदर आपण लिहूया 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मग काय आहे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या? मग 9 5 वेळा लिहायचं. 9 9 9 9 9 1 2 3 4 5. हे झालं 5 अंकी माझी मोठ्यात मोठी संख्या. पण ही समसंख्या आहे का? मला पाहिजे आता समसंख्या. आता विचार करा समसंख्या. ही समसंख्या आहे का? एकक स्थानी 9 असल्यामुळे समसंख्या नाही आहे, कारण 9 हे समसंख्या नाही, म्हणून ही समसंख्या नाही आहे.
म्हणून मला इथं करावं लागेल 8. आता हे आहे 9,000, हे 99,998, ही झालं माझं 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. नंतर विचारलेत 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. परत मी सांगतो, 4 अंकी लहानात लहान संख्या लिहायचं, नंतर ते विषम आहे का नाही ते पाहायचं आहे. अगोदर काय लिहू आपण, 4 अंकी लहानात लहान संख्या. मग संख्या काय येईल, 1 लिहून लहानात लहान संख्या ना, मग पहिली संख्या 1 लिहायचं आणि बाकीचे 0 द्यायचे 3. हे झालं 4 अंकी लहानात लहान संख्या. आता ही विषम संख्या आहे का, नाही. म्हणून मला विषम संख्या, कारण हे एकक स्थानी 0 आहे, एकक स्थानी 0 असेल तर विषम संख्या राहत नाही आहे. म्हणून मला या शून्याच्या जागी मला 1 घ्यावं लागेल, तेव्हा ही माझी होते 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. कारण मी शून्यापेक्षा खाली तर घेऊ शकत नाही, 9 तर घेऊ शकत नाही, मला 1 घेतलं तरच हे माझं लहानात लहान विषम संख्या आहे 4 अंकी. तर अशा प्रकारे ही आहे मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या आणि हे आहे लहानात लहान 4 अंकी विषम संख्या. तर यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती. यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज म्हणजे यांची वजाबाकी करायचं आहे आणि जे वजाबाकी येते त्यांच्या अंकांची बेरीज किती आहे ते विचारलेत. तर आपण वजाबाकी करून घेऊया. ही मोठी संख्या आहे 99,998. याच्यामधून हे 1001 मायनस करा. 7,999 मधून 1 गेलं 8, 9. आता ह्याच्या हे झालं फरक. या ही 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आणि हे आहे 4 अंकी लहानात लहान विषम संख्या, यांच्यामधील फरक आहे. फरकातील सर्व अंकांची बेरीज. आता या सर्व अंकांची बेरीज किती येते, 9 9 9 2 18 9 3 27, 27 आणि 7 24, 24 आणि 8 32, 32. या अंकांची बेरीज येते आहे 32, 32 32 32. 9 3 27, 27 आणि 7 34, सॉरी 9 9 9 2 18 9 3 27, 27 आणि 7 34, 34 प्लस 8 42, 42 येते बेरीज. ऑप्शन 3. 8वा प्रश्न आहे, 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यांतील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत. 11 पासून 100 पर्यंत म्हणजे आपल्याला 11लाही धरायचं आणि 100लाही धरायचं आहे. मग 11 ही मूळ संख्या आहे. ओके, 11. नंतर आहे मूळ संख्या लिहायचे आहेत 11, नंतर येते 13, नंतर येते 17, 19, 23, 27, 28, 29, 30, 31, 32, 33 नाही, 34, 35, 36, 37, 39 नाही, 40, 41, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 57 आहे का, 57 नाही, 58, 59, यस 59, 60, 61, 63 नाही, 67, 68, 69, 71, नंतर 73, नंतर 77 नाही, 79, 79, नंतर 80, 81, 83, नंतर 87 नाही, 89, यस 89, 91 नाही, 93 नाही, 97,
ह्या संख्या आहेत 11 ते 100 मधील ह्या सर्व मूळ संख्या आहेत. त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. आता पहा, 11चे अंकांची अदलाबदल करा म्हणजे हे एक इथं पाठवा आणि हे एक इथं पाठवा म्हणजे परत 11च मिळते. 11 ही मूळ संख्या आहे म्हणजे पहिली संख्या मिळालेली आपल्याला. परत इथं अंकांची अदलाबदल करा, 3 इथे येतो, 1 इकडे येतो म्हणजे 31 होते. 31 ही मूळ संख्या आहे का? आपल्याला विचारलात अंकांची अदलाबदल केल्यावर मूळ संख्याच मिळते. 31 ही मूळ संख्या आहे म्हणजे ही पण आहे. इथे 17 आहे म्हणजे याचं 71 होते. 71 पण मूळ संख्या आहे. 19 आहे मग याचं काय होते 91. 91 ही मूळ संख्या नाही आहे. याचं 32 होते. 32 मूळ संख्या नाही आहे. 29 म्हणजे 92 होते. 92 मूळ संख्या नाही आहे. 13 म्हणजे 31 म्हणजेच याचं 13 होते, ही मूळ संख्या आहे. 37 म्हणजे 73 मूळ संख्या आहे. 41 म्हणजेच 14 मूळ संख्या नाही. 43 म्हणजेच 34 मूळ संख्या नाही. नंतर 47 म्हणजेच 74 मूळ संख्या नाही. हे 35 नाही. हे 95 नाही. हे 16 नाही. हे 76 तयार होते नाही. याचं 17 हां मूळ संख्या आहे. याचं 37 आहे का मूळ संख्या? 37 हो आहे. नंतर याचं 97 होते. 97 हो मूळ संख्या आहे. याचं 38 मूळ संख्या नाही. याचं 98 तयार होतो, मूळ संख्या नाही. याचं 79 तयार होते. 79 ही मूळ संख्या आहे का? हो 79 ही मूळ संख्या आहे. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. ऑप्शन 4. 9वा प्रश्न आहे, 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी किती जोड्यांपैकी 6चा फरक आहे? ओके, आता आपल्याला विचारलेलं आपण ह्याच संख्यांचा उपयोग करूया. ह्या आहेत 11 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. आपल्याला विचारलेत 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी. 1 ते 100 म्हणजे आता 1 ही मूळ संख्या नाही, 2 आहे. 2 नंतर 3 नंतर 5 नंतर 7 नंतर डायरेक्ट 11. ओके, हे आहेत 1 ते 100 मधील मूळ संख्या. आता येणाऱ्या मूळ संख्याच्या जोड्यापैकी किती जोड्यांपैकी 6चा फरक आहे? किती जोड्यांमध्ये 6चा फरक आहे? आता 3 आणि 2 मध्ये 1चा फरक आहे. 5 आणि 3 मध्ये नाही. 6 आणि 3 9 होते. 5 आणि 7 12 होते. 7 आणि 6 13 होते. ओके, 13 आणि 7 पहिली जोडी आहे. 13 आणि 7 13 व 7 कारण 13 आणि 7 मध्ये यांची फरक आहे 6. मी जर 13 आणि 7 13मधून 7 गेल्यावर 6 येते म्हणजेच 13 आणि 7 या मूळ संख्यामधील फरक 6 आहे. आपल्याला कोणत्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी 6चा फरक आहे? ओके, पहिली जोडी. आता 11 आणि 6 17. ओके, म्हणजे 11 आणि 17 यांच्यामधीलही फरक 17 व 11 यांच्यामधीलही फरक 6चा आहे. नंतर 13 आणि 6 19. ओके, बरोबर आहे. तिसरी जोडी येते 19 व 13 कारण 19मधून 13 गेल्यावर 6 येते. 17 आणि 6 23 हे पण आहे. 17 आणि 23
नंतर 19 6 25 हे 29. ओके, 5वी जोडी आहे 23 आणि 29. 23 व 29. ओके सॉरी, इथं क्रमाने येणारे म्हटलेत ना, क्रमाने येणारे मूळ संख्या म्हटलेत. मग आपल्याला हे उत्तर नाही, कारण 13 नंतर 7 नंतर 13 हे क्रमाने येत नाही आहे, माफ करा. आपल्याला क्रमाने येणारे म्हटलेले आहेत. 2 नंतर 3 येते, 6चा फरक नाही. 3 नंतर 5 येते, 5 नंतर 7 येते. अशा क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यामधील फरक 6 पाहिजे. 13मधून 11 गेल्यावर 2, 17मधून 13 गेल्यावर 4, 19मधून 7 गेल्यावर 2, 23मधून 29 गेल्यावर 4, 29मधून 23 गेल्यावर 6. ही एक जोडी येते. ओके, हे क्रमाने येणारे मूळ संख्या आहेत, यांच्यामधील फरक 6चा आहे. नंतर 31 आणि 29 आणि 31 येते का नाही, हे 31 आणि 37 येते, यांच्यामधील फरक 6चा आहे. नंतर 37 आणि 41 येते का नाही, 4चा फरक आहे. हे 2चा फरक आहे, हे 4चा आहे. हे हां, ही एक जोडी येते, 6चा फरक आहे इथे. 47 म्हणजे 53मधून 47 गेल्यावर 6 येते. हां, ही एक जोडी आहे 59 आणि 53, 59 आणि 53, यांच्यामधले फरक 6चा आहे. यांच्यामध्ये 2चा, यांच्यामध्ये 6चा आहे. हे एक फरक आहे. 67 आणि 71, 4चा फरक आहे. इथे 2चा फरक आहे, इथे 6चा फरक आहे. 6चा फरक आहे. या दोघांमध्ये 4चा फरक आहे. इथे 6चा फरक आहे. आणि या दोघांमध्ये डायरेक्ट 8चा फरक आहे. सो अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 7 अशा जोड्या आहेत क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या, की ज्यांच्यामधील फरक 6चा आहे. 1 2 3 4 5 6 7, ऑप्शन 2. अशा प्रकारे स्वाध्याय 3.1 संपलेला आहे.